तर जय महाराष्ट्र भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तुम्ही डेमोमध्ये बघितलाच असाल. असा व्हिडिओ तुम्हाला जर काही एडिट करायचा असेल तर व्हिडिओ जराही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल ऑलवरती सेट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पडून जाईल. तर चला, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला लाईट मोशन ॲपची गरज लागणार आहे. जर तुमच्याकडे लाईट मोशन ॲप नसेल तर मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथनं ते तुम्ही ॲप्लिकेशन ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला लाईट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर अशा प्रकारे ओपन केल्यानंतर जस्ट तुम्हाला खालती जो प्रोजेक्टचा ऑप्शन दिसतो आहे बघू शकताय तुम्ही. तर अशा प्रकारचा बिटमार्क आणि शेकीपेक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. तिथनं ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा इथे बिटमार्क ओपन करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारचा बिटमार्क मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तर ह्यामध्ये जस्ट तुम्हाला पहिल्या बीटवरती जाऊन प्लसवरती टच करून येते मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन एक इमेज ॲड करून घ्यायची आहे तुम्ही. त्यानंतर त्या इमेजला फिल कंपोजिशन एरिया केल्यानंतर पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे त्याची लेंथ अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. येथे टच करून येते वाढवून घ्यायची आहे तुम्हाला. लेंथ वाढवल्यानंतर जस्ट इमेजला होल्ड प्रेस करून अशा प्रकारे दोन्ही ग्रुपच्या बॅकग्राऊंडला आणायचं आहे. त्यानंतर बॅकग्राऊंडच्या इमेजवरती टच करून येते इफेक्टवरती जाऊन तुम्हाला ॲड इफेक्टवरती टच केल्यानंतर जस्ट इथे तुम्हाला सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स नावाचा एक इफेक्ट इथे ॲड करायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर ह्याची सॅच्युरेशन ती असेल ते आपल्याला -100 करून टाकायचे. त्यानंतर इमेजची ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी असेल ती आपल्याला इथे 30% ठेवायची इथं. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर पुढच्या बीटवरती येऊन एकदा प्लसवरती टच करून येते मीडियावरती जाऊन तुम्ही अजून एक फोटो इथे ॲड करायचा आहे. त्याची लेंथ देखील तुम्हाला पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर वरती 3 डॉटवरती टच करून तुम्ही येते इमेज असेल ती येते फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायची आहे तुम्हाला. तर अशाच प्रकारे पुढील सर्व बीटवरती तुम्हाला एक एक इमेज इथे ॲड करायच्यात. तर सर्वप्रथम सर्व बीटवरती येते फोटो ॲड करून घेतो मी. तर बघू शकता आपले सर्व इमेज इथे ॲड झालेले आहेत. जस्ट तुम्हाला सर्व इमेज अशा प्रकारे ग्रुपच्या खाली आणायचं आहे. बघू शकताय तुम्ही. दोन्ही ग्रुपच्या बॅकग्राऊंडला आणायचं आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला प्लसवरती टच करून येते हा शेप येते सिलेक्ट करून वरती 3 डॉटवरती टच करून येते फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. त्यानंतर कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही अशा प्रकारे येथे टच करायचं आहे. बघू शकताय तुम्ही. त्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थितपणे मी करतो तशा प्रकारे व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. एवढं केल्यानंतर जस्ट तुम्हाला इथे जो व्हाईट कलर दिसतो बघू शकताय तुम्ही. त्यावरती टच करून जस्ट ह्याला इथे ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे तुम्हाला. तर एवढं झाल्यानंतर जस्ट ह्याची लेंथ तुम्हाला अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. त्यानंतर ह्याची लेंथ असेल ती आपल्याला अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही दोन्ही ग्रुपच्या बॅकग्राऊंडला आणायची अशा प्रकारे. तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला शेकीपेकचं प्रेसेट इथे ओपन करायचं आहे. अशा प्रकारे बॅक निघायचं आहे तुम्हाला. त्यानंतर इथे शेकीपेकचा जो प्रोजेक्ट मी दिलेला आहे तो इथे ओपन करायचा आहे. त्यामधील जस्ट तुम्हाला पहिल्या इमेजवरती टच करून येते इफेक्टवरती जाऊन खालती जे 3 डॉट दिसत आहेत त्याच्यावरती टच करून येते इफेक्ट जे असतील ते कॉपी करून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा आपल्याला बीटमार्क ओपन करायचा आहे. त्यानंतर 11.12च्या बीटवरती येऊन पुढील इमेजवरती हे इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे तुम्हाला 11.12च्या पुढचे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही.
तर इफेक्ट आपले पेस्ट झालेले आहेत. 20.29 सेकंदचा बीट आहे, तोपर्यंतच आपल्याला हे इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला अशा प्रकारे शेक इफेक्ट अशा प्रकारे ओपन करायचा आहे तुम्हाला. तर आता जस्ट तुम्हाला सेकंड इमेजमधील इथे इफेक्ट कॉपी करायचे आहेत. त्यानंतर पुन्हा बीटमार्क ओपन करून तुम्हाला आता इथून पुढचे राहिलेले सर्व इमेजना हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला मी एक ऑल मटेरियलमध्ये एक फॉन्ट दिलेला आहे. तो फॉन्ट ॲड करण्यासाठी जस्ट तुम्हाला हा जो ग्रुप 2ची लेअर दिसते बघू शकता आहे तुम्ही. त्याला इथे जस्ट क्लिक करून इथे एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे जे लिरिक्स दिसत आहेत बघू शकता आहे तुम्ही, त्यावरती टच करून इथे एडिट टेक्स्टवरती टच करायचं आहे. त्यानंतर इथे वरती तुम्हाला जो Infinity 5चा जो फॉन्ट दिसतोय मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, तो ॲड करण्यासाठी तुम्हाला इथे जस्ट व्ह्यू ऑल फॉन्टवरती टच करून इथे जे कोपऱ्यात 3 हे दिसत आहेत लाईन त्याच्यावरती टच केल्यानंतर जस्ट तुम्हाला खालती इथे इम्पोर्ट फॉन्टचा जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती टच करायचा आहे. त्यानंतर मी जस्ट तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक फॉन्ट प्रोव्हाइड केलेला आहे. तर अशा प्रकारे सर्च केल्यानंतर जस्ट तुम्हाला अशा प्रकारचा काहीसा दिसून येणार आहे Infinity 5 फॉन्ट अशा प्रकारचा. त्याच्यावरती क्लिक करायचं जस्ट तुम्हाला. तर बघू शकता आपल्या टेक्स्टवरती तो फॉन्ट आहे तो इथे अप्लाय झालेला आहे. त्याच प्रकारे प्रत्येक टेक्स्टवरती तो फॉन्ट इथे अप्लाय करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर मी तुम्हाला अशा प्रकारे एक ग्रुप दिलेला आहे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे लहान केल्यानंतर दिसेल तुम्हाला. जस्ट त्या ग्रुपवरती टच करून इथे एडिट ग्रुप करायचं आहे. त्यानंतर खालची जी लेअर आहे बघू शकताय तुम्ही, त्यावरती टच करून हा सेम फॉन्ट तुम्हाला इथे पण अप्लाय करून घ्यायचा आहे. तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला बाहेर निघायचं आहे ग्रुपच्या. तर बघू शकता आपला व्हिडिओ एकदम तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा. तर व्हिडिओ तयार झाल्यानंतर जस्ट वरती एक्सपोर्टच्या आयकॉनवरती टच करून तुम्ही व्हिडिओ जो आहे तो इथे हाय क्वालिटीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे.